श्रोत्यांनो, एक विचार करा. इमॅजिन करा की काही लोक त्यांच्या ऑफिसच्या मित्रांसोबत किंवा सोसायटीतल्या ओळखीच्या लोकांसोबत एका रविवारी संध्याकाळी मस्त वेळ घालवतायत. मस्त चहा वगैरे चालू असेल. हो ना, म्हणजे एक एकदम हार्मलेस असा खेळ चालू आहे. सगळं कसं मजेत चाललंय आणि एकमेकांची थोडीफार खेचाखेची चालू आहे. आणि अचानक त्या खेळातली हवा बदलते. बापरे. तो खेळ एक भयानक वळण घेतो. ते सगळे लोक जे मगाशी हसत होते ते अचानक एका व्यक्तीवर उलटतात. त्या व्यक्तीचे सर्वात डार्क आणि प्रायव्हेट सिक्रेट्स, ज्या गोष्टी ती स्वतःपासूनही लपू पाहतीये, ते लोकांसमोर खेचून काढतात जायला. आणि तिला एका खऱ्याखुऱ्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. कसा असेल तो सीन? नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो ना? लिटरली अंगावर काटा आला यार हे ऐकून. म्हणजे आपण ज्या लोकांना आपले समजतो तेच लोक एका क्षणात कसे हिंस्र होऊ शकतात हे इमॅजिन करणं पण खूप भयानक आहे. अगदी 100%. आणि म्हणूनच श्रोत्यांना सांगायला मला खूप आनंद होतोय की आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत. विजय तेंडुलकर यांचं मास्टरपीस असलेलं नाटक शांतता कोर्ट चालू आहे. यार ॲक्च्युली आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण बघणार आहोत की कसा एक साधा खेळ एका स्त्रीच्या आयुष्याचं संपूर्ण मानसिक पोस्टमॉर्टम करतो. मस्त पुण्यातल्या फ्लॅटमध्ये चहा पिता पिता आपण यावर गप्पा मारणार आहोत. पण ऑनेस्टली सांगतो, यातून जे सत्य बाहेर येणार आहे ना, ते पचवायला थोडं जड जाणार आहे. खरंच यार. आणि हे फक्त एका नाटकाचं कथानक नाहीये, हा आपल्या आजूबाजूच्या लोकांचा खरा चेहरा आहे. चला तर मग श्रोत्यांना आपण त्या जुन्या कम्युनिटी हॉलमध्ये घेऊन जाऊया. हो चल. तर सेटअप खूप रिलेटेबल आहे. सोनार मोती टेनेमेंट प्रोग्रेसिव्ह असोसिएशन नावाच्या एका ग्रुपचे काही हौशी कलावंत एका गावात नाटक बसवायला आलेत. हॉलचं वर्णन कसं केलंय बघ. मोडक्या तोडक्या खुर्च्या पाडल्यात आणि भिंतीवर राष्ट्रीय नेत्यांचे जुने पुराणे धूळ खात पडलेले फोटो आहेत. आणि एक तरुण मुलगा सामंत चक्क एका हिरव्या कापडी पोपटाला घेऊन तिथे आलाय. सगळा वाईब असा आहे की जणू काहीतरी मोठं घडणार आहे. पण सुरुवात एकदम सामान्य एका कंटाळवाण्या दुपारसारखी होते. अरे हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. आपल्या साताऱ्यातल्या जुन्या वाड्यात किंवा पुण्यातल्या पेठांमधल्या एखाद्या तालिमीत जशी नाटकाची तालीम चालते ना, तशीच वाईब आहे ही. हो, अगदी तसंच वाटतं. तिथले ते कॅरेक्टर्स बघ ना. कर्णिक नावाचा एक माणूस पान खाऊन थुंकण्याची स्पर्धा लावतोय. सुखात्मे नावाचा वकील एका कोपऱ्यात उभा राहून व्हिडिओ ओढतोय. हे सगळं किती रिअल वाटतं यार. आपल्या आजूबाजूला अशीच लोक असतात. हो ना. पण यार मला एक प्रश्न पडतो दोस्ता. असा एक साधा पान खाऊन गप्पा मारणारा गॉसिप सर्कल अचानक इतका भयंकर कसा होऊ शकतो? म्हणजे हे साधेसुधे वाटणारे लोक कोणाचा मानसिक खून करण्यापर्यंत कसे जाऊ शकतात? हाच तर खरा गेम चेंजर आहे या कथेत. होतं काय, हे सगळे लोक ॲटॉमिक वेपन्स विरुद्ध एक मॉक ट्रायल किंवा खोटा कोर्टाचा खेळ करणार असतात. त्यांच्या नाटकाचा तो विषय असतो. अच्छा. पण गावातला तो जो साधासुधा सामंत असतो ना, त्याला कोर्ट कसं चालतं हे माहितीच नसतं. मग वेळ घालवण्यासाठी आणि त्याला कोर्ट कसं चालतं हे दाखवण्यासाठी ते ठरवतात की आपण एक खोटा खेळ सुरू करूया. आणि दुर्दैवाने या खेळात ते आरोपी कोणाला करतात, तर त्यांच्याच ग्रुपमधल्या मिस लीला बेणारेला. मिस बेणारे, जिच्याबद्दल आपण वाचतो की ती एक स्वतंत्र हसरी गाणी गाणारी आणि अत्यंत मॉडर्न विचारांची स्कूल टीचर आहे. हो, अगदी तीच. जिचा स्वतःच्या पायावर उभा राहण्यावर विश्वास आहे. ती कुणाला घाबरत नाही आणि मोकळेपणाने बोलते. एक्झॅक्टली. आणि खेळता खेळता हा सीन असं काही वळण घेतो की तो पूर्णपणे नेक्स्ट लेवलवर जातो. तो निष्पाप सामंत कोर्टात साक्ष देताना त्यांनी नुकत्याच वाचलेल्या एका कादंबरीवर आधारित एक खोटी गोष्ट रचतो. त्याला वाटतं आपण फक्त मजेत एक कहाणी सांगतोय. अरे देवा. पण इथेच खरी गोम आहे. ती खोटी गोष्ट लिटरली मिस बेणारेच्या खऱ्या आयुष्याशी जुळते. प्रोफेसर दामले यांच्यासोबतचं तिचं अफेअर आणि ती गरोदर असणं, हे सगळं त्या खोट्या गोष्टीतून अचानक बाहेर येतं. बापरे. हे बेसिकली एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपच्या सिच्युएशनसारखं यार. म्हणजे कसं? म्हणजे सुरुवातीला ग्रुपवर सगळं मजेत चाललेलं असतं. एकमेकांची खेचत असतात. पण अचानक सगळे मिळून एकालाच टार्गेट करतात. मॉब मेंटॅलिटी ज्याला आपण म्हणतो, त्याचा हा एकदम क्लासिक एक्झाम्पल आहे. हो यार, अगदी बरोबर कनेक्ट केलंस तू. जमावाला जेव्हा एकट्याला टार्गेट करायची संधी मिळते तेव्हा ते किती हिंस्र होऊ शकतात हे तेंडुलकरांनी इथे दाखवलंय. म्हणजे बघ ना, एकटा माणूस कदाचित एवढा क्रूर नसतो, पण जेव्हा त्याला एका ग्रुपची किंवा कोर्टाची ओळख मिळते तेव्हा तो स्वतःची वैयक्तिक जबाबदारी झटकून देतो. हो ना. आणि त्या जमावाचं जे मानसिक चित्रण तेंडुलकरांनी केलंय ना, ते वाचून सिरियसली डोकं सुन्न होतं.
हे सगळे लोक बेणाऱ्याच्या खाजगी आयुष्यात इतक्या घाणेरड्या पद्धतीने घुसतात जणू काय त्यांना याचाच शोध होता. पण यार मला एक सांगावं लागेल इथं. काय मला थांबव जर मी चुकत असेन तर, पण ऑथरचा पॉइंट वेगळा होता यार. म्हणजे काय वेगळा होता? मला वाटतं तेंडुलकरांना फक्त लीगल सिस्टम आणि आपल्या कोर्टाच्या प्रक्रियेची खिल्ली उडवायची होती. म्हणजे ते लोक कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किंवा ऑब्जेक्शन असे भारी भारी लीगल शब्द वापरतात ना, न्यायालयात कसं न्यायाच्या नावाखाली फक्त वेळकाळूपणा चालतो, खऱ्या मुद्द्याला बगल दिली जाते आणि एका साध्या माणसाला कसं पिळून काढलं जातं, हेच तर लीगल सटायर आहे ना. मला वाटतं हा फक्त कोर्टावरचा एक प्रहार आहे. अरे काहीतरीच नीट वाचलं नाहीस. असं कसं? तू नीट बघितलंच नाही. ओके, सांग तुझं व्हर्जन, बघू आपण. आता तू बरोबर मुद्द्यावर आलास. ऐक, इथली सायकोलॉजी खूप नेक्स्ट लेवल आहे. इट्स नॉट अबाउट द लीगल सिस्टम ॲट ऑल. अच्छा. तू त्या लोकांकडे बघ ज्यांनी बेणारेवर आरोप लावलेत. तू त्यांचे बॅकग्राऊंड बघ. सुखात्मे कोण आहे? एक अयशस्वी वकील ज्याच्याकडे केस चालवायला कुणी येत नाही. तो नुसता नावाला वकील आहे. हे खरंय. काशीकर कोण आहे? तो स्वतःला मोठा सोशल रिफॉर्मर समजतो, पण प्रत्यक्षात तो एक अयशस्वी माणूस आहे जो स्वतःच्या बायकोला साधी इज्जत देत नाही. पोंक्षे कोण आहे? तो इंटर सायन्सच्या परीक्षेत चक्क 2दा नापास झालेला आणि आता कुठेतरी क्लार्क म्हणून काम करणारा माणूस आहे. अरे चा, हा अँगल तर मी विचारच केला नव्हता. बरोबर ना? हे सगळे मार्जिनल आणि स्वतःच्या खऱ्या आयुष्यात फेल्ड लोक आहेत. त्यांच्या खऱ्या आयुष्यात त्यांच्याकडे कसलीच पॉवर नाहीये. ते सगळे फ्रस्ट्रेशनमध्ये जगत आहेत. मग ते काय करतात? ते एकाला टार्गेट करतात. अगदी. ते या खोट्या कोर्टाचा मुखवटा घालतात. बेणारे ही त्यांच्यापेक्षा आयुष्यात जास्त यशस्वी आहे. ती स्वतःच्या पायावर उभी आहे. ती आनंदी आहे. मग या सगळ्या अयशस्वी लोकांना तिच्या त्या आनंदाचा मत्सर वाटतो. आणि मग कोर्टाचा बहाणा करून एका स्वतंत्र, आनंदी स्त्रीला खाली खेचून ते स्वतःला पॉवरफुल समजतात. बापरे. इट्स अबाउट पर्सनल फेलियर ब्रीडिंग सोशल क्रुएल्टी. स्वतःचा अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याला छळण्यात त्यांना जो एक विकृत आनंद मिळतो ना, तो तेंडुलकरांनी उघडा पाडलाय. ऑनेस्टली सांगतो, माझं माइंडसेट कम्प्लिटली बदलला यार हे ऐकून. हो ना? म्हणजे त्यांच्या खऱ्या आयुष्यातली जी चिडचिड आहे, तो जो न्यूनगंड आहे, तो ते बेनाऱ्यावर काढतात पॉवर फील करण्यासाठी. मी फक्त वरवर बघत होतो, पण तुझे अनालिसिस केलंस ना, ते एकदम डोळे उघडणार आहे. म्हणजे स्वतःच्या आयुष्यात काहीच न उखडता आलेले लोक जेव्हा घोळक्यानी एकत्र येतात तेव्हा ते किती घातक होऊ शकतात हे यातून दिसतं. अगदी 100%. आणि या डीप डाईव्हच्या सोर्सेसमधून आपण अजून एक भयानक गोष्ट शिकतो. या नाटकातल्या लोकांचा दुटप्पीपणा. हा दुटप्पीपणा एवढा खोलवर रुजलाय की आपल्याला वाचताना सतत राग येत राहतो. बरोबर. आणि या पॉवरच्या खेळातून ना 2 अत्यंत भयंकर गोष्टी समोर येतात, ज्याला आपण समाजाचा खरा चेहरा म्हणू शकतो. कोणत्या 2 गोष्टी? त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्याला आपण दी ॲब्सेंट विलेन म्हणू. ज्या प्रोफेसर दामलेने बेनारेचा फायदा घेतला, तिच्या भावनांशी खेळला, तिला गरोदर ठेवून तिची साथ सोडली, तो माणूस या पूर्ण नाटकात स्टेजवर उपस्थितच नाहीये. अरे चायला लई भारी पॉइंट पकडलास भावा तू. हो ना? तरीही ही सोसायटी, हे तथाकथित समाजसेवक त्या दामलेला पूर्णपणे सोडून देतात. त्याच्याबद्दल कोणी चकार शब्द काढत नाही आणि फक्त बेनारेला कोर्टात उभं करून तिची अक्षरशः पिसे काढतात. म्हणजे चूक दोघांची, पण शिक्षा फक्त स्त्रीला. आणि ते पण कोणी द्यायची? तर या लोकांनी ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही. हीच तर आपल्या समाजाची खरी शोकांतिका आहे. पुरुषानं चूक केली की तो ॲब्सेंट राहिला तरी चालतो. समाज त्याला माफ करतो, पण स्त्रीने स्वतःच्या मर्जीने काही केलं तर मात्र तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. अगदी. आणि दुसरं उदाहरण तर त्याहून भयानक आहे. काय आहे दुसरं उदाहरण? ज्याला आपण इंटरनलाइज पेट्रियार्की म्हणतो. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती फक्त पुरुषांनीच नाही तर स्त्रियांनीही कशी डोक्यात भिनवून घेतली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिसेस काशीकर. यार मिसेस काशीमासा को सीन आठवला तरी मला संताप येतो. अरे अशी कशी वागू शकते एक बाई दुसऱ्या बाईशी? ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं यार हे वाचून. मिसेस काशीकर ही अशी बाई आहे जिचे स्वतःचे मूल नाहीये, जी स्वतः तिच्या नवऱ्याच्या म्हणजे त्या खोट्या जजच्या दबावाखाली जगते. तो नवरा तिला भर कोर्टात लोकांसमोर गप्प बसवतो, तिला किंमत देत नाही. ती स्वतः एका पिंजऱ्यात अडकलेली आहे. तरीही जेव्हा बेनारेवर चिखलफेक करण्याची वेळ येते तेव्हा हीच मिसेस काशीकर सर्वात पुढे असते. अगदी विषारी टीका करते ती. हो, ती बेनाऱ्याच्या हसण्यावर, तिच्या एकटेपणावर, तिच्या मोकळेपणावर सगळ्यात जास्त टीका करते. ती बेनारेला म्हणते की एक अविवाहित स्त्रीने पुरुषांसोबत कसं वागावं ह्याला काही मर्यादा असायला हवी की नाही. म्हणजे जी स्त्री स्वतः पुरुषी अहंकाराची शिकार आहे तीच दुसऱ्या एका स्त्रीच्या स्वातंत्र्याचा गळा घोटायला तयार होते. हे बघायला गेलो तर किती डिस्टर्बिंग आहे.
हो, खूपच. दाखवत नसेल आणि म्हणूनच ती तिला खाली खेचायचा प्रयत्न करते. हे बेसिकली आपल्या समाजातल्या दुटप्पीपणाचं अगदी जिवंत आणि बोचणारं दर्शन आहे. असं वाटतं की आपण आजही याच समाजात जगतोय, काहीही बदललेलं नाहीये. श्रोत्यांना माझी नम्र विनंती आहे, कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्ही पण असा दुटप्पीपणा आजूबाजूला पाहिलाय का? हो, नक्की सांगा कमेंट्समध्ये. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची कशी शत्रू बनते याचा अनुभव तुम्हाला कधी आलाय का? कारण हे खूप रिलेटेबल आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात, कुटुंबात किंवा समाजात आपण हे असं कुठेतरी पाहिलंच असणार. खरंच. अरे थांबा, हे सगळं ऐकून डोकं जड झालं असेल ना, थोडा श्वास घ्या आणि अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला, आत्ताच करा. दर आठवड्याला असेच डोळे उघडणारे नवीन भाल आम्ही आणत असतो. नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे आणि असेच भारी भारी डीप डाईव्ह आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे कनेक्ट राहा आमच्याशी. ते जाऊया. इथून पुढे जे घडतं ते नुसतं वाचूनही अंगावर शहारे येतात. द मेकॅनिझम ऑफ सायलन्स. यार, हा पार्ट मला सर्वात जास्त डिस्टर्बिंग वाटलं. पुस्तकाचं जे टायटल आहे ना, शांतता, कोर्ट चालू आहे, ते ॲक्च्युली इथं पूर्णपणे उलगडतं. कसं काय? सुरुवातीला आपल्याला वाटतं की शांतता म्हणजे कोर्टातली ती नेहमीची ऑर्डर आहे. पण इथे त्याचा अर्थ खूप भयानक आहे. जेव्हा बेणारेवर चारित्र्यहीन असण्याचे, भ्रूणहत्येचे अत्यंत खालच्या दर्जाचे आरोप लावले जातात, तेव्हा ती स्वतःची बाजू मांडायला पुढे जाते. तिला बोलायचं असतं, पण तेव्हा हे खोटं कोर्ट तिला शांतता राखायला सांगतं, तिला बोलूच देत नाही. आणि इथली आयरनी बघ ना बाबा. काय? जेव्हा या सगळ्या मानसिक छळाने, त्या धक्क्याने ती पूर्णपणे कोलमडते, आतून तुटते आणि खरोखरच शांत होते. तिला समजून चुकतं की इथे न्याय मिळणार नाहीये. तेव्हा हेच कोर्ट तिला कंटेम्प्ट ऑफ कोर्टची, म्हणजे कोर्टाचा अवमान केल्याची धमकी देऊन तिला बोलायला भाग पाडतं. बापरे. म्हणजे आधी तिचा आवाज दाबायचा, तिला गप्प करायचं आणि मग स्वतःच्या मजेसाठी तिला जबरदस्तीने बोलायला लावायचं. हे नेक्स्ट लेवल टॉर्चर आहे. अरे, हे नुसतं नाटक राहिलंच नाहीये. हा एका जिवंत माणसाचा मानसिक खून आहे. त्यांनी तिला अक्षरशः आतून मारून टाकलंय. आणि मग शेवटी येतो तो मोनोलॉग, बेणारेचं ते स्वगत, जो या संपूर्ण नाटकाचा आत्मा आहे. तो मोनोलॉग ऐकून लिटरली अंगावर काटा येतो. हो ना. ती मनातल्या मनात बोलते, कारण ती प्रत्यक्ष बोलू शकत नाही. समाजाने तिचा आवाज कायमचा दाबून टाकलाय. ती तिच्या मनात बोलते की या पुरुषप्रधान जगात, या स्वतःला सुशिक्षित आणि सुधारक म्हणवणाऱ्या समाजात स्त्रीला माणूस म्हणून नाही तर फक्त एक शरीर मानलं जातं. ती म्हणते, बॉडी इज एव्हरीथिंग, दिस बॉडी इज अ ट्रेटर. म्हणजे हे शरीरच माझा शत्रू आहे. बापरे. मी माझं शरीर त्या माणसाला श्रद्धेने दिलं, पण त्या बुद्धिमंताला फक्त माझं शरीर हवं होतं. किती भयानक वास्तव आहे हे. समाजाने तिला इतकं कोपऱ्यात ढकललंय की तिला स्वतःच्या शरीराचा तिरस्कार वाटायला लागतोय. तिला समाजाकडून काय हवं होतं? फक्त सहानुभूती. हो, फक्त थोडीशी सहानुभूती. तिच्या न जन्मलेल्या बाळासाठी एक नाव हवं होतं. तिनं त्या ग्रुपमधल्या बऱ्याच जणांना विनंती केली होती की माझ्याशी लग्न करा, या बाळाला एक नाव द्या, पण सगळ्यांनी तिला झिडकारलं. आणि आता तेच लोक जज बनून तिला गुन्हेगार ठरवत आहेत. शेवटी ते खोटं कोर्ट असं निकाल देतं की तिने तिच्या गर्भातल्या बाळाला मारून टाकावं. हा निकाल म्हणजे त्या तथाकथित सुसंस्कृत समाजाच्या मानसिकतेची खरी पावती आहे. अगदी. ते समाजाच्या नैतिकतेचं रक्षण करण्यासाठी एका निष्पाप, न जन्मलेल्या जीवाला मारायला तयार आहेत. हे वाचून डोकं सुन्न होऊन जातं. त्यांना बेणाऱ्याची किंवा त्या बाळाची काळजी नाहीये, त्यांना फक्त त्यांच्या बुरसटलेल्या मर्यादांचे नियम पाळायचे आहेत. फक्त एका जुन्या नाटकाची गोष्ट नाहीये. हा आपल्या प्रत्येकाच्या आत लपलेल्या त्या हिंस्र जमावाचा चेहरा आहे. खरे? आपण स्वतःला खूप मॉडर्न समजतो, आपण पुण्यात राहतो, मोठ्या शहरात राहतो, पण आतून आपला माइंडसेट अजूनही तसाच आहे का, हा प्रश्न पडतो. अगदी खरंय. विजय तेंडुलकरांनी माणसाच्या मनातल्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर असा काही प्रखर प्रकाश टाकलाय की आपण स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतो, आपण कुठे उभे आहोत या सगळ्यात. आणि म्हणूनच या डीप डाईव्हच्या शेवटी मला श्रोत्यांना एका अत्यंत महत्त्वाच्या विचारासोबत सोडून जायचंय. काय विचार येतो? हे सगळं ऐकताना तुम्हाला कदाचित वाटत असेल की हे नाटक जुनं आहे, 60च्या दशकातलं आहे, आता असं कुठे घडतं. पण जरा आजच्या काळाचा विचार करा. आज आपण सोशल मीडियावर, ट्विटरवर, फेसबुकवर पण असेच मॉक ट्रायल चालवत नाही का? बापरे, हा विचार खरोखरच नेक्स्ट लेवल आहे. कुणीतरी एक चूक करतं किंवा कोणाचं तरी काहीतरी खाजगी आयुष्य बाहेर येतं आणि आपण सगळे मिळून काहीही पुरावा नसताना त्या माणसाला ट्रॉल करतो, त्याला कॅन्सल करतो, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. आपण त्या माणसाचं असं डिजिटल पोस्टमार्टम करताना एकदाही विचार करतो का की त्या व्यक्तीवर काय बेतत असेल?
आपण सगळेच त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या मॉबचा किंवा त्या खोट्या कोर्टाचा भाग बनत चाललोय असं वाटतंय. श्रोत्यांनो, विचार करा. आपण फक्त लांबून बघणारे प्रेक्षक आहोत की त्या हिंस्त्र जमावाचा एक हिस्सा आहोत? हे पुस्तक नक्की वाचा. तुमचा समाजाकडे बघण्याचा आणि स्वतःकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल, हे गॅरंटेड आहे. हो ना? कॉमेंट करून नक्की सांगा या डीप ड्राईव्हमधला कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात रिलेटेबल वाटला. आणि हो, पुढच्या भागात एक मस्त आणि डोकं चक्रावून टाकणारं पुस्तक येतंय. अजिबात मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या डीप ड्राईव्हमध्ये. काळजी घ्या.